नमस्कार शेतकरी मित्रांनो. पीएम किसान योजनेचा 23वा हप्त्याची सगळेजणच आतुरतेने वाट पाहत आहे. लवकरच 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. पण थांबा, काही शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. होय, ते अगदी खरं आहे. जर तुमच्याकडून एक गोष्ट चूक झाली असेल तर 2,000 रुपये थेट थांबू शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 23वा हप्ता हे कधी येणार आहे, कोणाला मिळणार आहे आणि पैसे वेळेवर मिळण्यासाठी काय करावे लागेल. तर मित्रांनो, केंद्र सरकारची ही पीएम किसान योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजनेअंतर्गत दर्शवली जात आहे. तर शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपये दिले जातात. तर हे पैसे जे आहेत ते हप्त्यामध्ये दिले जातात, म्हणजे प्रत्येक हप्त्याला 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होतात. मागील 22वा हप्ता 13 मार्च रोजी जमा झाला होता. तर आता 23व्या हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे. तर मागील हप्त्याच्या वेळेनुसार हा हप्ता जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तर तुमचा हप्ता कशा पद्धतीने का अडकेल आणि काय करायला पाहिजे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. पण इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाहीये. काही शेतकऱ्यांना खात्यात 2,000 रुपये जमा झाले होते आणि काही जणांना नाही झाले. कारण मुख्य म्हणजे काही आवश्यक अटी पूर्ण नसेल. त्यासाठी पहिली आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे ई केवायसी. जर तुम्ही ई केवायसी नसेल केली तर हप्ता थांबू शकतो. सरकार आधी तुमची डिजिटल पडताळणी पूर्व झाल्यानंतर पैसे जमा होतात, म्हणून त्यांची अचूक ई केवायसी केली नाही आणि त्यांनी ताबडतोब करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासून घ्या. जर आधार लिंक नसेल तर डीबीटी द्वारे पैसे जमा होणार नाहीत. अनेक वेळा शेतकऱ्यांची ही चूक असल्यामुळे हप्ता अडकतो. तर मित्रांनो, त्याच्यानंतरची तिसरी महत्वाची अट एनपीसीआय मॅपिंग सुरू असणे. जे एनपीसीआय मॅपिंग नसल्याने पैसे खात्यात जमा होत नाही, हे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन सहज तपासू शकता. तर त्याच्यानंतर चौथी आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जमिनीची माहिती. तुमच्या जमिनीची माहिती सरकारी नोंदणीमध्ये योग्य असणे आवश्यक आहे. जर सातबारा किंवा जमीन रेकॉर्ड चुकीचे असेल तर हप्ता अडकू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही हप्ता आला नसेल तर घाबरू नका. तर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, नाव युअर स्टेटस याच्यावर क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर टाका. तिथे तुमचं संपूर्ण स्टेटस दिसतो, माहिती दिसते. काय करायचं तर एडिट रजिस्ट्रेशन डिटेल मधून लगेच दुरुस्त करू शकता. तर मित्रांनो, त्याच्यानंतर म्हणूनच हे हप्ता तुम्हाला मिळायचा असेल तर आजच ही केवायसी बँक आणि जमिनीची माहिती तपासा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि अशाच आणि शेतकरी योजनेच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.